जय शबरी माता, जय आदिवासी. तर आज आपण आपल्या आयलाजी नगर मध्ये राहुरी तालुक्यात या ठिकाणी मुक्काम पोस्ट वरवंडी आणि कंसमध्ये खडकवाडी या ठिकाणी आज विश्वास दीपक बर्डे आणि किरण किरुमाळे या ठिकाणी आमरण उपोषण करत आहेत. या उपोषणासाठी या ठिकाणी ते बसलेले आहेत. तर या उपोषणाच्या आधी आपणही उपोषण केलं होतं, पण उपोषणाचं आम्ही स्थगिती केलेली होती. म्हणून आज पोरं या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. उपोषणाला बसण्याचं कारण असं की गेल्या काही 2016 पासून 2026 या 2026 पर्यंत पिंजरा प्रोजेक्ट योजना या ठिकाणी राबवून घेतलेल्या असताना शासनाने आणि आमच्या आदिवासी विकास भवनने वरून जो आदेश आला होता की 30,000 कुटुंबांना या ठिकाणी रोजगार दिला पाहिजे, म्हणून या ठिकाणी हे पिंजरा प्रोजेक्ट योजना राबवून घेतली. आणि आज विचार करा, शेतकऱ्यांना कर्ज माफ होईनात, पण या ठिकाणी 60 लाख रुपये या ठिकाणी एक पिंजरा प्रोजेक्ट माग ही योजना कशा आधारित राबवली आणि या ठिकाणी यांना कसं काही कर्ज माफ झाले ते म्हणून आम्ही शासनाला विचारायला या ठिकाणी बसलेलो आहोत आमरण उपोषणासाठी. म्हणून या 30,000 कुटुंबांना तुम्हाला या ठिकाणी रोजगार द्यायचा होता, तर या ठिकाणी 40-50 पोरं सुद्धा घेतले नाही. आणि जे पोरं घेतले तर ते महिने 2 महिने 3 महिने 4 महिने याच्यावर त्यांनी कामं दिले नसल्यामुळे या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेत. आज पहिला दिवस आहे आणि आज 15 जून या ठिकाणी आज उपोषणाला बसलेत, वार सोमवार. म्हणून माझी नम्र विनंती शासनाला, जर आपण या ठिकाणी कारवाई जर केली नाही तर हे मुलं मुंबई या ठिकाणी आझाद मैदानावर लवकर उपोषणाला बसणार आहेत. म्हणून शासकीय अधिकाऱ्याने रीतशीर ह्या 235 मालकांवर कारवाई करावी ही आमची मागणी आहे. जय क्लैवे, जय शबरी माता. जय शबरी माता. तर पाहू शकता हे पिंजरा प्रोजेक्ट नीलक्रांती योजना. तर हे पाहू शकता, हे पिंजरे पहा तुम्ही, पार इकडे हे वाहून मोडून तोडून गेल्यात. एका पिंजरा प्रोजेक्टसाठी 60 लाख रुपये शासनाने दिलेले असताना यांना हे अनुदान कशा आधारे माफ केलेले शासनाने. म्हणून आज या ठिकाणी पोरं या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. आणि तुम्ही पाहू शकता आमरण उपोषणाला या ठिकाणी बसलेले आहेत की त्यांचा हक्क त्यांना मिळणार आहे आणि या ठिकाणी मुलांना रोजगार मिळण्यासाठी. जय क्लैवे, जय शबरी माता.